आज आपण पहिला ट्रेक करणार आहोत. छोटंसं आहे आपल्या घरासमोर आज. चला बघा पहाट कशी होते. मस्त ड्युटी केली. आपल्या घराच्या समोर एक छोटासा असा डोंगर आहे. आपण तिथे बघूया. आपल्याला उगम बघायचा आहे. अजून तरी अंधारच आहे. फक्त कुत्रू आवाज दिसतात आपल्याला. माय गॉड. गाडी आपण इथं उभं केले. चला आतमध्ये. हा आपला पहिला सोलो ट्रेक आहे. अजून पहाट नाही झाली जास्त. बघा कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. अतिशय सुंदर असं वातावरण. आपण जास्त वरती नाही आलोय, थोडंसंच वरती आलोत. पण बघा तुम्ही, खूप छान वातावरण आहे. तुम्ही पावसाळ्यात वगैरे जर तुम्ही सेफ आणि तुमच्या परिवारासाठी अशी चांगली जागा शोधत असेल फिरण्यासाठी, तरी खारघर हिल्स सेक्टर 35च्या पुढे जी सेक्टर 35 हायडे पार्क जी सोसायटी आहे त्याच्यासमोर जी डोंगर आहे तो सगळ्यात सेफ आहे. कारण इथे असं हानिकारक अशा गोष्टी नाही आहेत, जसे की खूप मोठी दरी वगैरे. इथे छोटे छोटे एकदम छोटे छोटे धबधबे असतात. आता सगळे इथे तुम्हाला काहीच झाडं वगैरे दिसत नाही, पण तेव्हा थोडेसे झाडं असतात. ग्रीनरी खूप असते. येऊ शकता तुम्ही इकडे. अजून थोडं वरती जाऊया. आता हा थोडासा असा पॅच आलेला आहे, तिथे सांभाळून चालावं लागेल. मी आज शूज घातले नाही कारण खारघरचंच आहे. पण तुम्ही जेव्हाही ट्रेक कराल तेव्हा प्रॉपर शूज वगैरे घाला. आपण हा ट्रेक सोलो केलेला आहे. पुढच्या ट्रेकला आपण ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल ते पण करू शकता, किंवा माझ्या एखाद्या मित्राला घेऊन जाईल सोबत माझे व्हिडिओ काढायला. तो सुंदर असा नजारा. चला अजून थोडं वरती जाऊया. याआधी आपण म्हणजे मी तरी सोशल मीडिया एवढा सिरियस कधी घेतला नाही. मी खूप भरपूर ट्रेकिंग्स वगैरे केल्यात, फिरलोय अशा जागा. पण यश या कंटेंट क्रिएटरने घेतलेली BMW बघून खरंच आपण पुढची BMW कधी घेणार. BMW नाही, पण ॲटलिस्ट काहीतरी करतोय आपण, हे आपण सर्वांना दाखवू शकतो. जंगलाची वाट, इथे थोडेसे झाड आहेत. लेट मी शो यू. आपण बऱ्याच वरती आलोय, असं नाही की खूप खाली आहेत. आपल्याला अजून वरती जायचंय. पण हे असे छोटे छोटे झाडं लावलेत सरकारने. इथून असं खाली पाऊल वाट आहे खाली जायला. तुम्ही मध्येही जाऊ शकता. इकडे
हे जो डोंगर दिसतो याच्यामध्ये बरेच असे छोटे छोटे धबधबे आहेत आणि ओढ्यासारखे असे पाणी जायला स्रोत तयार झालेले आहेत. सो तुम्ही तिथेही जाऊ शकता. आपण अजून थोडं वरती जाऊया. इकडे पाण्याची टाकी आहे. शो यू हे का ठेवले माहित नाही आपल्याला. आणि इथे एक छोटासा रस्ता आहे. अर्धी जमिनीच्या आत आहे, अर्धी बाहेर आहे. काही कारणास्तव ठेवलं. अजून आपल्याला वरती जायचं आहे. आपण थांबले थोडं. हे खारघर नवी मुंबईतलं सर्वात सुंदर शहर बघू शकता. चला. सो जर तुम्हाला सर्वात सेफ आणि सिम्पल ट्रेक करायचा असेल तर तुम्ही खारघर हिलला येऊ शकता. खारघरमध्येही बरेच डोंगर आहेत. आपण सेक्टर 35च्या समोरच्या डोंगरावर आहेत, तळोजा हिलच्या बाजूला. हे माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय लेक, त्याच्या बाजूला तळोजा झील सुरू होतं. आणि आपण मागे सोमनाथमध्ये राहतो. चला अजून थोडं वरती जाऊया. आजचा हा आपला पहिला ट्रेकिंगचा ब्लॉग असल्यामुळे जास्तीत जास्त वरती जायचा प्रयत्न करायचा आहे. आपला उजेड झालेला आहे, त्यामुळे आपण प्रयत्न करूया की ऊन पडायच्या आत आपण खाली उतरायचं आहे. आपण बऱ्याच वरती आलोय तरी पण आपल्याला त्या बिल्डिंग अशा वाटतं की आपण त्याच्या खालीच आहेत. भैया इथे एक झोपलेला आहे, मला दाखवतो. या आता मस्त व्ह्यू बघण्यासारखा आहे, इथून तुम्हाला दाखवतो. हे समोरचं तळोजा झील. लेट मी झूम इट. अजून हलकंसं वरती जाऊया आपण. जास्त वरती नको जायला, कारण आपल्याला जेवढं खाली उतरायचं आहे. आज आपल्याला झेपेल तेवढं सगळं ट्रेक करणार आहोत. इथून चांगला व्ह्यू आहे. हे तळोजा झील आहे. मागे आदिराज, स्वप्नवृत्ती, व्हॅलीशिल्प असे बरेच प्रोजेक्ट. त्यामागे सह्याद्रीची पर्वतरांग. हे सेक्टर 35. 35च्या नंतर हे सेक्टर 13, 14 आणि टाटा हॉस्पिटल. अजून वरती जाऊया थोडं, बघूया पलीकडच्या इमारतीत आपण रोजच बघतो. मी प्रयत्न करतो तुम्हाला असा व्ह्यू दाखवायला की तिथून इमारती नाही, निसर्ग दिसेल. मागे बघू शकता तुम्ही.
वाटते. या नक्की. खूप सुंदर हवा सुटली. सर्वीकडे पाऊस पडतोय पण खारघरमध्ये काही पडत नाहीये. हे विमान, लेट मी शो यू. माझ्या मागे दिसते. अरे बापरे, गेला आहे ते. अरे आहे. हां, ते माझ्या मागे हे हां विमान आहे. आता आराम करून झालेला आहे. आता आपण खालच्या साईडने जाऊया. आता वाजलेले आहेत 6 वाजून 8 मिनटं झालेत. इथे बघा किती सुंदर असा म्हणजे पूर्ण उजेडलाय. आता अंधार नाही आहे. तुम्ही 6-6:30च्या दरम्यान इथे ट्रेकला येऊ शकता. मॅक्स तुम्ही 5 वाजता जरी आलात तर तुम्ही 7 वाजेपर्यंत घरी जाऊ शकता. तर कुणाला लवकर जॉबला जायचं असेल, तयार व्हायचं असेल तर त्या हिशोबाने चला. खाली जाताना थोडं सांभाळून जायचं आपल्याला, कारण थोडीशी स्लिपरी जागा आहे इथे. माती असल्यामुळे आपली स्लिप होऊ शकते. पुढच्या वेळेस येताना मी शूज घालून येणार आहे. ओ माय गॉड. हा आपला पहिला प्रयत्न आहे यूट्यूबर बनायचा. आपण याच्या आधीही प्रयत्न केलेत, भरपूर व्हिडिओ टाकलेत, पण जेन्युअनली मनापासून जे आपण व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे आज की आपण खरंच पुढे ट्रेकिंग किंवा ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये बरेच काही व्हिडिओ आपण बनवूया असं मी ठरवलं आहे. सो तुम्ही मला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमचा पाठिंबा असाच राहिला तर आपण एक दिवस नक्की यूट्यूबर बनवू. आपण आता खाली आलेलो आहे थोडंसं. आज गावाकडे असल्यासारखं वाटते थोडंसं. ट्रेकिंगचा ग्रुप बरेच येतात. महाशिवरात्रीमध्ये खूप गर्दी असते त्या मंदिरात. थोडंच राहिलं उतरायचं. झाड वीकेंडला भरपूर गर्दी असते इथे.
खाली आलोय. आता थोडंच राहिलंय. इथे वनवा पेटवला जातो असा. त्याचं कारण असं बोलतात की जे गवत आहे ते निघून गेलं पाहिजे लिचू काट्यामुळे. पण त्याचं कारण जर खरंच तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आपण हे जे डोंगर जळतात किंवा जाळ लावला जातो तो योग्य आहे की नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी भरपूर ठिकाणी असं बघितलं आहे की काही ठिकाणी लोक स्वतः लावतात आणि काही ठिकाणी वाऱ्यामुळे लागतो किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टींमुळे लागतो. आपला आजचा ब्लॉग थोडासा लॉंग झालेला आहे. आपण नॉर्मली 5 ते 7 मिनिटाचा ब्लॉग बनवतो, पण आज आपण भरपूर ट्रेकिंग केलं आहे त्याच्यामुळे मे बी टाईम वाढेल. सो आपण जिथे चालतोय आता सध्या ते ओढा आहे ॲक्च्युली. पावसाळ्यात इथे भरपूर पाणी असतं. आता लोक इथे कचराही काढतात हे असं, पण नाही करायला पाहिजे लोकांनी. का आपण काही इन्फ्लुएन्सर नाही आहेत की आपण त्यांना समजवू शकतो, पण आपल्या साईडने आपण प्रयत्न करूया की अशा चांगल्या ठिकाणी कचरा करू नका. चला आता आपण आपल्या गाडीपर्यंत आलेलो आहे. तर गाडी चालू करूया, मस्त नारळ पाणी पिऊया. बघा इथे भरपूर अशा गाड्या ट्रेकिंगसाठी जे लोक जातात तिथे गाड्या लावतात. ते सर्व प्रकारची लोक ट्रेकिंगला येतात. सो आपण आता परतीचा प्रवास करतोय, घरी चाललोय. आपलं घर 5 मिनिटावरच आहे डोंगरापासून. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.